धाराशिवमध्ये चोरट्यांचा अक्षरशः धुमाकूळ पाहायला मिळतोय। हे चोरटे मारहाण करून लूट करतात, त्यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे। तुळजापूर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कावलदराजवळ चोरांनी 5 ते 6 वाहनांची लूट केली। माहिती मिळताच धाराशिव पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली। सोलापुरात विकृत व्यक्तीनं शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली। अश्लील वर्तन केल्याप्रकरणी वृद्धाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सोलापूर पोलीस 48 तासात तपास पूर्ण करून आरोपीसह चार्जशीट कोर्टात आज हजर करणार आहेत। अमरावतीच्या दत्तापुरात धक्कादायक प्रकार समोर आला। एका चिमुकलीसोबत नराधमानं अश्लील चाळे केलेले आहेत। खाऊ देण्याच्या बहाण्यानं घरात बोलवलं आणि त्यानं या मुलीसोबत किळसवाणं कृत्य केलं। पोलिसांनी गुन्हा नोंदवलाय। नराधमाला बेड्या ठेवल्यात। पालघरमध्ये धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। प्रियकरांना नेपाळच्या तरुणीची वडील आणि मित्राच्या मदतीनं हत्या केली आहे। मटार पार्सल करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गोणीवरून पोलिसांना हत्येचा छडा लागला। हे दाम्पत्य नेपाळमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होतं। जालन्यामध्ये प्रेयसीच्या 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमानं प्रेयसीच्या दुसऱ्या मुलीवर सुद्धा अत्याचार केल्याचं समोर आलंय। या प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल झालाय। या आधीच्या गुन्ह्यात कदीम जालना पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। सोलापुरात एका 68 वर्षीय वृद्ध व्यक्तीनं 3 शाळकरी मुलींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। शाळेत शिकणाऱ्या 13 वर्षीय 3 मुलींना पाहून अश्लील वर्तन केल्या प्रकरणात यल्लप्पा कोंची कोर्वे या वृद्धाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। बीडच्या वडवणीमध्ये एका खासगी रुग्णालयाचा फलक काढल्यामुळे 2 गटात हाणामारी झाली। यामध्ये दोन्ही गटांचे 4 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। तर सध्या वडवणी शहरात तणावपूर्ण शांतता असून या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करायची प्रक्रिया सुरू आहे। भंडाऱ्यामध्ये सुगंधित तंबाखूची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली। या कारवाईमध्ये त्यांच्याकडून 56,850 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर स्थानिक गुन्हा शाखेनं चिचाळ इथे ही कारवाई केली आहे। धाराशिवच्या तामलवाडी टोलनाक्यावर 14 फेब्रुवारीला 3 आरोपींकडून 59 ड्रग्ज पॅकेट जप्त करण्यात आले होते। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 14 आरोपींना अटक केली आहे। 21 आरोपींचा शोध सुरू आहे। या प्रकरणामध्ये पूर्णतः निष्पक्ष चौकशी सुरू असल्याचं धाराशिव पोलीस अधीक्षकांनी सांगितलंय। जालन्याच्या लिंगसा गावामध्ये तलवार बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी जेरबंद केलं। जालन्याच्या आष्टी पोलिसांनी ही कारवाई केली। आष्टी पोलीस पथकानं लिंगसा गावामध्ये छापेमारी केली आणि धारदार तलवार बाळगणाऱ्याला ताब्यात घेतलं। या प्रकरणामध्ये आरोपी विरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला।